तालुका गेवराई येथे उपोषणाला बसलो आहोत. जायकवाडीचं पाणी सिंदपाना पात्रात सोडावं, सिंदपाना नदीवर साखळी बंधारे बांधावेत, उपकॅनल करावा, मादळमई, मातोरी, कोळगाव, मादुळमई, पाचेगाव गडी या मार्गावर उपकॅनल करावा, नदीजोड प्रकल्प गतीने राबवून त्याचा लाभ बीड जिल्ह्याला द्यावा, मराठवाडा वॉटर ग्रीप तात्काळ योजना सुरू करेल. यासाठी गेल्या 16 दिवसापासून आम्ही इथं उपोषणाला बसलो. आमचे सहकारी देवीदास चव्हाण यांची आज प्रकृती खालावली, त्याच्यामुळे त्यांना डॉक्टर आले होते, त्यांनी सलाईन लावलं. आज या उपोषणाचा आजचा 16 दिवस असला तरी बी शासनाच्या वरिष्ठ कुठल्या अधिकाऱ्याने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही. कार्यकारी अभियंता असो किंवा जिल्हाधिकारी असो, तहसीलदार असो, कोणीच आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही. ते आम्हाला भेट द्यायला आले नाही, आमचं म्हणणं त्यांनी जाणून घेतलं नाही. त्याच्यामुळं आम्ही 2 दिवसापासून जलत्याग केलेला आहे आणि हे जलत्याग जोपर्यंत शासन आमच्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. आत्ता आमचे काही सहकाऱ्यांचा BP कमी झाला, यांना आता नुकतंच सलाईन लावलेला आहे. तरी यानंतर आम्ही जोपर्यंत दखल शासन घेत नाही, अधिकाऱ्यांनी आमची दखल घेत नाही, आम्हाला अतिशय खेद वाटतो की कलेक्टर असो, कार्यकारी अभियंता असो, यांनी अद्याप आमच्यापर्यंत आले नाही आणि त्यांनी आमची दखल घेतली नाही. दिनेश गोकलाडा, आंदोलन समन्वयक, शिरसमार्ग, तालुका गेवराई, जिल्हा बीड. उपोषणाचा आज 16वा दिवस आहे. आज तो परवापासून आम्ही जलत्याग केलेला आहे, तरी शासनाने अजून आमची दखल घेतलेली नाही आहे. आमचे चव्हाण साहेब त्यांची अजून प्रकृती खालवून गेलेली आहे. जोपर्यंत आमची शासन दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही जलपान काही घेणार नाही. एवढीच विनंती सरकारला आणि जे काय समजा जलसंपदा असतील त्यांना लवकरात लवकर आमची दखल घ्यावी व 140 गावाचा प्रश्न मार्गी लावावा. मी महादेवकडे, शिरसमार्ग.